आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गजकरणावर घरच्या घरी करता येईल असा एक छोटासा साधा उपाय. बऱ्याच जणांना गजकरणाचा त्रास असतो आणि त्यांना इतर व्हिडिओ शेअर केले, पण त्यांना औषधी वनस्पती मिळत नाही. तर त्यांना घरच्या घरी करता येण्यासारखा एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे का ज्याने तुमचे गजकरण जे आहेत ते जुने गजकरण जरी असले तरी ते या उपायाने पूर्णपणे बरे होतात. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साधा लसूण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतो, सहज उपलब्ध असणारा लसूण या उपायासाठी आपल्याला लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याला लागणार आहे आपल्याला हिंग 2-3 प्रकारामध्ये मिळतं, तुम्हाला माहिती असेल. हे वडीचं हिंग आहे. हिंग बारीक पावडर, हिंग पावडर जरी असली तरी तुम्हाला या उपायाला चालणार आहे. तर काय करायचं आहे, एक 2 पाकळी आपल्याला लसूण, जेवढं तुम्हाला गजकरण आहे तेवढ्या भागावर लावण्यापुरता 1-2 पाकळी लसूण आणि हे हिंग, आपल्याला थोडंसं हिंग लागणार आहे नाजूक. त्याला आपण तोडून घ्यायचं आहे. साधारणतः हे जेवढे पडलेले दिसतं इथं थोडंसं हिंग लागतं आपल्याला. हिंग आणि लसूण याचं जे मिश्रण तयार होतं ते गजकरणावर अतिशय गुणकारी असं हे मिश्रण तयार होतं. आपल्याला काय करायचं आहे, हिंगाची जी थोडीशी पूड आहे ती आणि लसूण एकत्र कुटून घ्यायचं आहे. चांगलं मस्त ठेसून घ्यायचं त्याला. ही पहा, आपली हिंग आणि लसणाची ही जी पूड तयार झालेली आहे ही आपल्याला खोबरेल तेलामध्ये परतून घ्यायची आहे. म्हणजे ही आपल्याला खोबरेल तेल थोडंसं घ्यायचं आहे. एक 2-3 चमचे खोबरेल तेल घ्यायचं आणि ते खोबरेल तेलामध्ये हे कडवून घ्यायचं आहे. कडवून घेतल्यानंतर खोबरेल तेल जे आपल्याला खाली राहणार आहे हे काढून घ्यायचं त्याच्यातून सगळं, हा चोथा खोबरेल तेलामधून. आणि ते खोबरेल तेल जे हिंग आणि लसूण याच्या कुट्ट्याने आपण कडून घेतलेलं खोबरेल तेल आहे, ते खोबरेल तेल आपल्याला गजकरणाच्या भागावर लावायचं आहे. पण जेव्हा आपण हे गजकरणाच्या भागावर लावतो तेव्हा चुनचुन होते, म्हणजे बरीच आग उठल्यासारखं होतं आपल्याला. परंतु त्याच्यामुळे गजकरणामधले जे इन्फेक्शन झालेले जंतू वगैरे असतात ते पूर्णपणे मरून जातात आणि त्याच्यामुळे आपल्या गजकरणाच्या भागावर जे त्वचेची आग उठते, थोड्या वेळ आग उठते, पण कायमस्वरूपी आपल्या अंगावरचं जे गजकरण आहे ते निघून जातं. तर हा 2-3 वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फरक पडू शकतो आणि तुमचं गजकरण हे जे आहे ते पूर्णपणे निघून जातं. तर हा उपाय तुम्ही करून बघा. गजकरणावरच हा उपाय करा, फंगल इन्फेक्शनवर हा उपाय करू नका, कारण आग होण्याची शक्यता जास्त असते. गजकरणावर आग होते परंतु तुरंत 2 दिवसामध्ये तुमचं गजकरण जे आहे ते पूर्णपणे थांबून जातं. तर हा साधा, सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.